हरिओम श्रीराम अंबज्ञ। ओम मनस सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। मी राजश्री वीरा किरणसिंह चुरी, राहणार गोरेगाव मुंबई आणि उपासना केंद्र गोरेगाव पश्चिम। मी ट्रेल ब्लेझर टूर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये असिस्टंट अकाउंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे। सद्गुरू कृपेने सद्गुरूंनी मला जवळ घेतलं तो महिना म्हणजे ऑक्टोबर 1999। मी खरंच अंबज्ञ आहे की जेव्हा आपले जीवन जेव्हा सुखात असतं ना त्यावेळेला आपल्याला कळत नाही की आपण कसा प्रवास करतोय। सगळं काही छान आणि मस्त असतं आपल्यासाठी, पण हा सद्गुरू जो आहे ना तो सारं काही जाणतो। माझं माहेर घाटकोपरचं आणि माझी आई जयश्री वीरा वराडकर ही साई भक्त, आणि त्यामुळे आईवडिलांची पुण्याई सद्गुरू भक्ती आमच्या घरात होती। आणि त्यामुळेच साईबाबा म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख असंच आम्हाला वाढवलं गेलं। आणि हेच सद्गुरू तत्व सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू म्हणून आमच्या जीवनामध्ये आहेत हे आम्हाला उमगलं। जीवनाचा प्रवास सांगायचा झाला तर खूप मोठी यादी होईल। मी काही मोजके प्रसंग तुम्हाला सांगू इच्छिते। एक अनुभव मला माझ्या मुली संदर्भामध्ये शेअर करायचा आहे। माझी मुलगी वर्षाची होती आणि घरामध्ये आम्ही गौरी आणायचो। गौरी विसर्जनाचा दिवस होता तो, संध्याकाळची वेळ, आणि चहाचं आधण ठेवलेलं गरम गरम चहा झाल्यानंतर सासऱ्यांना देण्याकरता मी तो कपामध्ये ओतला आणि तो कप ठेवून फक्त बरणीवरती फळीवर ठेवण्याकरता मी वळले। आणि त्याच क्षणाला माझी मुलगी धावत आली आणि तिने त्या कपावरती कधी हात मारला आणि तो कप तिच्या तोंडावर कधी उपडी झाला हे मला कळलं देखील नाही। म्हणजे मला आवाजही आला नाही, कारण त्या क्षणी ती तिथे स्तब्ध झालेली होती, पूर्ण भाजलेली। आणि मला आता शब्दात ते वर्णन करता येणार नाही, मला काय काळजाचा ठोका चुकला माझ्या। मी तिला उचललं आणि नळाखाली धरलं आणि तशीच धावत सुटले। गोरेगावला पश्चिमेला जवाहरनगर येथे डॉक्टर दशपुत्रे अनिलसिंह दशपुत्रे यांचं क्लिनिक आहे, तिथे मी धावत गेले। तिथे डॉक्टर तिकडे अवेलेबल नव्हते। नर्सेसनी ॲडमिट करून घेतलं, पण पोलीस केस झाली, कारण मुलीला काही इजा जर झाली असेल तर प्रथम पोलीस केस होते। आता माझी परिस्थिती नव्हती, पोलीस तेव्हा जबानी करता येतात। मुलीची स्थिती अशी विचित्र होती। शेजाऱ्यांनी माहेरी कळवलं होतं की मुलीला भाजलेलं आहे वगैरे, हे मला कल्पनाही नाही, कारण माझ्या सासऱ्यांनी ते कॉन्टॅक्ट केला असावा बहुतेक। आणि माझी मनस्थिती एकदम विचित्र होती। मिस्टरही ट्रॅव्हल्सच्या कामासाठी बाहेर गेलेले होते, बॉम्बे सेंट्रलला ते पोचत होते, काश्मीरची एक टूर होती त्या संदर्भात ते गेले होते। आणि या सगळ्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं, माझा बापू हा धावा चालू होता। ती प्रचंड वेदनेने विव्हळून रडत होती। नर्सेसनी काहीतरी तिच्या चेहऱ्यावर अप्लाय केलं होतं आणि तेवढ्यामध्ये डॉक्टर पंडितराव म्हणून जे होते ते तिथे आले। त्यांनी तिची तपासणी केली आणि मला सांगितलं मॅटर सिरियस आहे, कारण तिच्या चेहऱ्यावरती खूप नाकाजवळ खूप खोलवर भाजलेला आहे। तेवढ्यामध्ये माझा भाऊ संतोषसिंह वराडकर आणि आई आणि वहिनी हे तिथे आल्या पहिल्यांदा त्याने काय केलं तर सद्गुरूंचा फोटो त्याच्या खिशात होता, तो काढला, बापूंचा फोटो तिच्या उशाशी ठेवला आणि रामनवमीची उदी त्याच्या खिशामध्ये होती। रामनवमी उत्सवामध्ये मिळालेली उदी तो नेहमी कायम म्हणजे उदी तो कायम बाळगत असे। आणि ती उदी त्याने काढली आणि त्या प्रचंड वेदनेने विव्हळणाऱ्या अन्वेषावीरा तिच्या मस्तकाला ती लावली। आणि खरं मी सांगते, म्हणजे विश्वास बसणार नाही, पण ती मुलगी त्यावेळेला हसायला लागली। आता ती हसायला लागली म्हटल्यावरती जे डॉक्टर नर्स पण तिथे अवेलेबल होते किंवा मी सुद्धा विचार केला की हिच्या भाजल्यामुळे हिच्या डोक्यावर परिणाम वगैरे झाला की काय, की अचानक ही मुलगी हसते। बघा, म्हणजे त्यावेळेला आपण आपल्या जेव्हा वेदनेमध्ये असतो ना त्यावेळेला सद्गुरूची ही सहज लीला जी असते ना तिच्याकडे पाहण्याचं देखील आपल्याला ते भान नसतं। आणि ती हसायला लागली। डॉक्टरांनी लगेच तिचं चेकअप केलं आणि म्हणाले की मी उद्या रिपोर्ट देतो सकाळी। आणि त्यानंतर ती खेळत होती वगैरे, मी बघते पूर्ण काळा ठिक्कर झालेला चेहरा।
मला काहीही बोलवे ना, फक्त बापू बापू आणि बापू एवढंच मी बोलत होते. बापू थँक्यू पण म्हटलं नाही मी. आणि तुम्ही आलात म्हणजे बापू तुम्ही आलायत आणि तिला तुम्ही ट्रीट करताय, मला काही माहिती नाही. आणि एक अजून सांगावंसं वाटतं की माझे मिस्टर जे जम्मूला जायला निघाले होते, ट्रेनमध्ये चढलेले असताना त्यांना फोन गेला. म्हणजे कसं असतं बघा, सगळं प्लॅनिंग जे असतं ना, त्यांना देखील वेळेवर मेसेज गेल्यामुळे ते तिथून परत आले. सगळी मंडळी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट जेव्हा आला त्यावेळेला जे सिरियस भाजलेलं आहे असं जे सांगितलेलं होतं, त्यांनी सांगितलं की काही प्रॉब्लेम नाही आहे, धोका टळला आहे. आता मला सांगा, हा धोका टळला आहे हे सांगणं आणि हे जेव्हा ऐकतं, एखादी आई जेव्हा ऐकते तेव्हा तिला जो आनंद होतो आहे, पण मला 108% खात्री आहे की मला जो आनंद झाला आहे ना, त्यापेक्षा माझ्या आई बाबा आणि मामा, माझ्या नंदाईला, माझ्या दादांना आणि माझ्या बापूरायाला तो आनंद झालेला असणार. कारण ते रात्रभर मला माहिती आहे त्यांनी ते जागरण करून त्या बाळाला बरं केलेलं होतं. आणि ते बाळ खेळत होतं 3-4 दिवस. आता माहेरी माझ्या बापूंकडे उपासनेला जायचे, पण सासरी काही म्हणजे उपासना वगैरे करणं त्यांच्या तत्वात बसत नव्हतं असं म्हणूया आपण. पण माझे मिस्टरांना मी सांगितलं की आमचे बापू जे सद्गुरू आहेत ते डॉक्टर आहेत आणि सुचितदादा क्लिनिकला बसतात. नवनीतला आपल्या दादरला आपलं क्लिनिक आहे, तिथे आपण जाऊ, तिला घेऊन जाऊया. कारण चेहऱ्यावरती डाग होते. त्यांनी मला सांगितलं, बरं ते डॉक्टर आहेत ना, चल आपण जाऊ. आता कुठेतरी त्यांच्या मनात ते सगळं होतं. त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं नव्हतं की ते उदी लावल्यावर काय झालं किंवा काय, पण त्यांच्या कानावर ही सगळी गोष्ट पडली होती. त्यामुळे कुठेतरी आतमध्ये त्यांना खात्री पटली होती की हे सद्गुरू तत्व काहीतरी वेगळं आहे, नक्की जाऊया. तिथे गेल्यानंतर दादांना भेटलो. आता दादांशी फार भारंबार बोलत असतील मला माहिती नाही, पण मी कधी 2-3 वाक्यांशिवाय जास्त कधी दादांशी बोलले नाही. त्यांना फक्त एवढंच म्हटलं, ही भाजली, बापू कृपेने बरी आहे आणि आता हिच्या चेहऱ्यावर डाग आहेत. दादांनी बघितलं आणि हसले आणि म्हणाले, खोबरेल तेल लावा. मी दादांना म्हटलं, असं म्हटल्यानंतर मिस्टरांनी पहिलं माझ्याकडे बघितलं की खोबरेल तेल लावा हा उपाय तर म्हणे हरिओम. आता दादांचा हरिओम म्हणजे परवलीचा शब्द, म्हणजे आपल्याला आज्ञा. मी म्हटलं, तरीसुद्धा मी धीर करून म्हटलं, दादा इतर काही नाही, काही आवश्यकता नाही. आणि इतके गोड हसले आणि म्हणाले हरिओम. आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर मिस्टर मला म्हणतात, तू मला सांगितलंस तुझे सद्गुरू डॉक्टर आहेत, इथे सद्गुरू तत्व काय काय करतं हा अनुभव वगैरे तू मला कालचं सांगितलं आणि हे सगळं दादा तर म्हणाले फक्त खोबरेल तेल लावा. मी म्हटलं, माझ्या सद्गुरूंचा शब्द हेच मुळी औषध आहे. आपल्याला साई सच्चरित्रामधली ती गोष्ट आठवते ना, जे बापू नेहमी त्याचा उल्लेख करतात की त्या भक्ताच्या डोळे जेव्हा आले होते तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये बिब्बे ठेचून घातले होते. त्या भक्ताचा तो प्रचंड विश्वास काय असेल, आपली तेवढी योग्यता नाही, पण माझ्या दादांवरचा माझा विश्वास, कारण दादा बापू आई माझ्यासाठी एकच आहेत. त्यांनी मला जेव्हा सांगितलं खोबरे तेल लाव, मी लावणार. यांनी मला सांगितलं तुला जे हवं ते कर, माझं काही म्हणणं नाही. आणि खरंच विश्वास बसणार नाही तुमचा. आता आपल्या सगळ्यांचा बसतोय मला माहिती आहे, पण आवर्जून सांगावंसं वाटतं की महिन्याभराच्या आत तिच्या चेहऱ्यावरती जे काही धब्बे होते, डाग होते, ते पूर्णपणे गेले. नवीन त्वचा आली, चेहरा नितळ झाला. आज अन्वेषावीरा चुरी 15 वर्षाची आहे, पण तुम्ही तिला पाहिलं तर तिला बघून कोणीही म्हणणार नाही की ही मुलगी लहानपणी इतकी एवढ्या प्रचंड प्रमाणात भाजलेली होती. हरिओम श्रीराम अंबज्ञ. आय लव्ह यू माय डॅड.